नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता चौथीसाठी परिसर अभ्यासचा हे जे भाग 2चं पुस्तक आहे त्याच्यामधील परिसर अभ्यास भाग 1 मधील स्वाध्यायाची उजळणी करणार आहोत प्रथम सत्र परीक्षेसाठी. याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आहे, पण आपण आज भाग 1 मधील म्हणजे भाग 2चं पुस्तक आहे त्याच्यातील भाग 1 मधील जे 6वा पाठ आहे अण्णातील विविधता, इथून पुढचे जे प्रथम सत्रासाठी स्वाध्याय आहे त्याच्यावरचे प्रश्नोत्तरांची आज आपण परीक्षेसाठी उजळणी करणार आहोत. या उजळणीचा तुम्हाला लेखी पेपरसाठी तसेच तोंडी परीक्षेसाठी सुद्धा नक्कीच फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, परिसर भाग 1 मध्ये हा जो 6वा पाठ आहे अण्णातील विविधता, याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत. त्या अगोदर एकदा पाठामध्ये काय दिले ते पाहू. पाठ तुम्ही तुमचा शिकून झाल्यानंतर वाचलेलाच असेल तरी पुन्हा एकदा आपण नजर फिरूया. याच्यामध्ये आपण रोजच्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ घेतो, मग ते पदार्थ कुठून कुठून येतात, या पद्धतीने माहिती दिलेली आहे. पहा, आता पाठाच्या मध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न दिलेले असतात. पहा, एखाद्या प्रदेशामध्ये आता पहा, जरा डोके चालवा, याच्यामध्ये उपयोजनात्मक प्रश्न असतात आणि याची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे काय कारण असावे? तर पहा, एखाद्या ठराविक प्रदेशामध्ये त्याच प्रकारचं जे धान्य आहे ते जास्त प्रमाणामध्ये पिकतं, म्हणून तेथील परिसरातील लोकांच्या आहारामध्ये तोच पदार्थ असतो. उदाहरणार्थ, कोकणामध्ये तांदूळ खूप जास्त प्रमाणामध्ये पिकतो. कोकणाला समुद्र जवळ आहे त्याच्यामुळे मासेमारी सुद्धा चालते, म्हणून कोकणातील लोकांच्या जेवणामध्ये भात आणि मासे हे त्यांचं मुख्य अन्न आहे. या पद्धतीने जिथे जे पिकतं तिथला अन्न घटक हा त्या लोकांच्या जेवणामधील मुख्य घटक असतो. प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातही विविधता आढळते. याचे काय कारण असेल? पहा, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे अन्न घटक असतात. असं का असतं असं विचारायचे. तर पहा, प्रत्येक पिकाला पाणी आणि हवामान वेगवेगळं लागत असतं. काही पिकांना जास्त पाणी लागतं, काही पिकांना कमी पाणी असलं तरी सुद्धा पिके चांगली येतात. मग त्या प्रदेशातील पाऊस ज्या प्रमाणात पडतो त्या प्रमाणामध्ये तिथे ती पिकं होतात. जसं कोकणामध्ये पाऊस खूप पडतो तर मग तिथे तांदूळ जास्त पिकतो. तसंच सोलापूर वगैरे सारख्या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो, मग तिथे ज्वारीसारखं पीक जे कमी पावसामध्ये येतं, ज्वारी, बाजरी अशी पिकं तिथं घेतली जातात. तर जसा पाऊस असेल, जशी पाण्याची उपलब्धता असेल तसं अन्न घटकामध्ये विविधता आढळते, हे त्याचं कारण आहे. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये लिहिता येणार आहेत. त्याच्यानंतर पहा, आता इथे नकाशा आहे. नकाशामध्ये ही जी असते ही सूची असते. तर इथे काय लिहिले? तांदूळ. मग जिथे जिथे असं चित्र आहे तिथे तिथे तांदळाचं उत्पादन होतं. पहा, हा आहे आपला महाराष्ट्र आणि या बाजूला बघा ही कोकण किनारपट्टी. इथे तांदळाचं सगळीकडेच किनारपट्टीवर तांदळाचं पीक जास्त प्रमाणात येतं, कारण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण जास्त असतं. हा आहे गहू. तर पहा, मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये गहू होतो आणि ज्वारी, तर कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारी, बाजरी यासारखी पिकं घेतली जातात. तर नकाशा पाहून सुद्धा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. त्याच्यासाठी या सूचीचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. पुढे पाहूयात. आता पुस्तकामध्ये जेव्हा असं रंगीत चौकटीमध्ये माहिती दिली जाते तर ती खूप महत्त्वाची असते. ती नक्की तुम्ही वाचून लक्षात ठेवायची आहे. तर पहा, आपल्या देशामध्ये शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. पावसाच्या पाण्यावर शेती ही मुख्यतः अवलंबून असते. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तर काही ठिकाणी तो जास्त पडतो, काही ठिकाणी कमी. तर पहा, जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई अशी पिके घेतात. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतात. तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात. आणि पीक चांगले येण्यासाठी जर तुम्हाला प्रश्न आला की काय आवश्यक आहे, तर काय? चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यामध्ये काय दिसून येते? विविधता दिसून येते. यानंतर इथे मग फळांवर आधारित प्रश्न आहेत की पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती, उन्हाळ्यात मिळणारी फळे कोणती. तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या अनुभवावरून किंवा तुमच्या घरातील मोठ्यांच्या मदतीने सुद्धा
देऊ शकता. फळांची उपलब्धता ऋतूनुसार कमी जास्त होते. ऋतूनुसार त्यांच्यामध्ये विविधता आढळते, कारण प्रत्येक फळाला लागणारा हवामान हे वेगवेगळं असतं. मग त्या हवामानामध्ये पिकणारी पिके त्या ऋतूमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. तर आता आपण काय करूया, याच्यावरचा स्वाध्याय पाहूया. हे शाळेतील एका विद्यार्थ्याचं पुस्तक आहे, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं पेनने लिहिलेलं आहे, तेवढं समजून घ्या फक्त. आता पहा, पहिला प्रश्न आहे. आता थोडक्यात उत्तरे लिहा. गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात? तर गव्हापासून काय होतं आपल्याला माहिती आहे, चपाती बनवतो, जी आपण रोज तुम्ही डब्याला आणता की नाही. तर गव्हापासून चपाती, त्याचप्रमाणे अजून काय बनवता येतं, पुरी बनवता येते, पोळी बनवता येते, गव्हाच्या कुरड्या सुद्धा बनवतात. तर या पद्धतीने गव्हापासून बनवले जाणारे अन्नपदार्थ तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा. आता तेलबिया कोणत्या आहेत पहा. सूर्यफूल, ज्याचं आपण तेल वापरतो, सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे, करडई आहे, यानंतर बदाम आहे. पण बदाम हे काही खाद्यतेल नाही, त्याच्यामुळे बदाम याच्यामध्ये लिहायचं नाही. तर काय लिहायचे, सूर्यफूल, सोयाबीन, करडई आणि शेंगदाणे हे खाद्यतेलांची नावं तुम्ही लिहायची आहेत. तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो? आता पहा, आमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ आहे मासवडी. तर हा बेसन पिठापासून आणि खोबरं, तीळ वगैरे वापरून तयार केला जाणारा पदार्थ आहे. आता गटात न बसणाऱ्या अन्नपदार्थाभोवती असा गोल करायचा आहे. तो गटात न बसण्याचे कारण सुद्धा लिहायचे. कैरी, आता पहा, कैरी, लोणचे, आंबा, मुरंबा आणि आमरस. आता याच्यामध्ये गटात न बस आता याच्यामध्ये वेगळं काय आहे पहा, कैरी, लोणचे, आंबा, मुरंबा, आमरस. तर आता आंब्यावर प्रक्रिया करून हे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसं लोणचे आहे, मुरंबा आहे आणि आमरस आहे. त्याच्यामुळे वेगळं काय येईल, आंबा. तर याच्या भोवती गोल करायचा आहे. पुलाव, पराठा, दही भात आणि बिर्याणी. आता पहा, पुलाव कशाचा असतो, तांदळाचा. दही भात तांदळाचा, बिर्याणी तांदळाची आणि पराठा मात्र कशाचा असतो, गव्हाचा असतो. मग वेगळं काय येईल हे. यानंतर मैसूर पाक, पुरणपोळी, थालीपीठ आणि झुणका भाकर. आता पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर हे काय आहे, हे आपले जेवणातील पदार्थ झाले. आणि मैसूर पाक हा जेवणाचा नाही, तर असंच आपण खाऊ म्हणून मैसूर पाक खातो. या पद्धतीने मैसूर पाक याच्यामध्ये वेगळा येईल. खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा. यापासून कोणते अन्नपदार्थ तयार होऊ शकतात? कणीस. आता कणीस काय आहे, कणीस हे धान्य आहे. मग त्याच्यापासून काय बनवतात, कणीस म्हणजे कणसाचे जर दाणे काढले तर मग त्याच्यापासून आपण भाकरी बनवतो किंवा थालीपीठ सुद्धा बनवू शकतो. भोपळा, भोपळा काय आहे, फळभाजी आहे. तर भोपळ्यापासून भोपळ घाऱ्या किंवा भोपळ्याच्या गोड पुऱ्या असं म्हणू शकता. भोपळ्याची भाजी सुद्धा होऊ शकते. गवार, गवार काय आहे, भाजी आहे. गवारीची काय होते, भाजी होते. या पद्धतीने याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढच्या पाठाकडे वळूया. यानंतर पुढचा पाठ आहे पहा, आहाराची पौष्टिकता, पाठ क्रमांक 7. तर इथे छान असं चित्राद्वारे तुम्हाला मस्त माहिती दिलेली आहे की चौकटमध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत. तर या पहा, कोणकोणत्या पदार्थांपासून पिठे मिळू शकतात. तर ज्वारी, बाजरी यापासून पिठे मिळू शकतात. यानंतर दही, लोणी, तूप कशापासून मिळते, दुधापासून मिळते. तेलासाठी कोणकोणते पदार्थ वापरले जातात, तर शेंगदाणे आहे, त्याच्यानंतर तीळ आहे, हे तेलासाठी वापरले जातात. प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते, तर प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते, अंडी मिळते आणि मांस सुद्धा मिळतं. आंबट, गोड, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते? आता आंबट काय, चिंच. गोड, गोड काय सांगता येईल आपल्याला, गोड साखर किंवा गूळ सांगता येईल. तिखट म्हणजे मिरची आणि कडू कारले. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो, तर आपण काकडी, गाजर, मुळा यासारखे पदार्थ कच्चे खातो. अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते, जे आपण जेवताना तोंडी लावतो ते. मग त्यामध्ये चटणी असेल, त्याच्यानंतर ठेचा असेल, असे पदार्थ आपण, किंवा लोणचं असेल, हे सुद्धा आपण अगदी थोड्या प्रमाणामध्ये वापरतो. बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते, मग त्याच्यामध्ये भात, भाकरी किंवा चपाती हे आपण जास्त प्रमाणामध्ये वापरतो. आता याच्यावरचे आपण स्वाध्याय पाहूया. याच्यामध्ये अन्न शिजवताना काय करायचं, यानंतर जिभेची गंमत असं सुद्धा दिलेलं आहे. तर याच्यावरचं स्वाध्याय आपण पाहूया. पहा, आता पहा,
काय करावे बरे? सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत. ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाहीत. आता याच्यावरून तुम्हाला स्वतःवरच थोडंसं हसू आलं असेल, कारण तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा बऱ्याचशा पालेभाज्या मुलं खात नाहीत. मग अशा वेळेला काय करावं, तर त्या पालेभाज्या वापरून आईने त्यांच्यासाठी थोडासा वेगळा पदार्थ बनवा. जसं पराठे बनवता येईल, पालक वापरून पालक पराठा, मेथी वापरून मेथी पराठा, या पद्धतीने वेगळा पदार्थ बनवून त्या पालेभाज्या आई त्यांना खायला देऊ शकते. आता पहा, जरा डोके चालवा. नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते? का बरं? कारण थालीपीठामध्ये भाजणी करताना वेगवेगळं धान्य वापरलं जातं. नुसती ज्वारीची भाकरी केली तर आपल्याला फक्त ज्वारीचंच पोषण मिळेल, परंतु थालीपीठामध्ये मग ज्वारी, बाजरी, थोडेसे गहू, थोडेसे तांदूळ, थोड्याशा डाळी असतात, त्यामध्ये उडदाची डाळ, थोडेसे धने, असं वेगवेगळं जे धान्य आहे त्याची पौष्टिकता आपल्याला थालीपीठामधून मिळते. भाजीमध्ये दाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो? तर वाढतो, कारण दाण्याचा कूट घातल्यावर आपण काय करतो, मेथीच्या भाजीमध्ये दाण्याचा कूट घालतो किंवा काही भाज्यांमध्ये आपण खोबऱ्याचा किस घालतो, यामुळे पदार्थ अधिक रुचकर होतात. वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात? तर वरण भात अधिक चविष्ट होण्यासाठी, थोडासा आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळतात. शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते? आता साखर आपल्याला माहिती आहे कशापासून तयार होते, ऊसापासून तयार होते. तर ऊसामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता, किंवा आता पीक विचारले, नुसतं जर धान्य विचारलं असतं तर मग प्रत्येकच धान्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साखर ही असतेच. तर इथे तुम्ही ऊस असं उत्तर लिहायचं आहे. आता दुधाला विरजण घालून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात याची माहिती मिळवा. तर दुधाला विरजण म्हणजे दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 चमचे दही व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते झाकून ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी त्या पूर्ण दुधाचं दही बनतं. आणि मटकीला मोड आणण्यासाठी मटकी 5-6 तास भिजत घालतात. नंतर ती पाण्यातून काढून एका फडक्यामध्ये बांधून ठेवतात आणि मग तिला मोड आणतात. तर या पद्धतीने याच्यावरचा स्वाध्याय आहे. अजून पुढच्या पानावर सुद्धा आहे पहा, जे छोटे छोटे प्रश्न आहेत. तर पहा इथे काय लिहिले, चित्र काढायचे. जी फळे आपण सालीसकट खातो अशा फळांची चित्रे काढा. तर सालीसकट खाणारी फळे म्हणजे मग आपण कोणकोणती खातो पहा, सफरचंद असेल, चिक्कू असेल, अंजीर असेल, द्राक्ष असेल, अशी फळे आपण सालीसकट खातो. यादी करा जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही. तर काय काय, आपण केळी खाऊ शकत नाही, त्याच्यानंतर डाळिंब आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, या पद्धतीने. यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. फळांमध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात, फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? रुची कलिका म्हणतात. रुची म्हणजे चव, कलिका म्हणजे कळ्या. चव देणाऱ्या ज्या कळ्या आहेत आपल्या जिभेवर, आरशासमोर उभं राहून तुम्ही पाहिले तर असे छोटे छोटे उंचवटे दिसतात, त्यांना म्हणतात रुची कलिका. त्यांच्यामुळेच आपल्याला पदार्थांची चव कळते. पुढे पहा, कारणे सांगा. अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी, कारण अन्नपदार्थ शिजवताना त्याच्यातील पौष्टिक घटक नाहीसे होऊ शकतात, म्हणून काळजी घ्यायला हवी. मग ती काळजी कोणकोणती घ्यायची? तर पदार्थ कमी पाण्यामध्ये शिजवायचे, प्रेशर कुकरचा वापर करून शिजवायचे. असं शरीर धडधाकट हवे. आपली रोजची कामे व्यवस्थित होण्यासाठी आपले शरीर धडधाकट हवे. आवडतात म्हणून आपण तेच तेच पदार्थ नेहमी का खाऊ नयेत? कारण तेच तेच पदार्थ नेहमी खाल्ले तर मग आपल्याला त्या पदार्थांचा कंटाळा येऊ शकतो आणि आपल्याला वेगळं असं पोषण आपल्या शरीराला मिळणार नाही, म्हणून तेच तेच पदार्थ नेहमी खाऊ नयेत. बरीच मुलं पहा, आवडतं म्हणून डब्याला तेच तेच पदार्थ आणतात. असं न करता सर्व भाज्या तुम्ही डब्याला आणल्या पाहिजे. मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली? आता तुम्ही वाचलं असेल. मोनिकाताईने काय सांगितलं, साखरेशिवाय जर आपल्याला गोड चव चाखायची असेल तर आवळा खायचा आणि त्याच्यानंतर आवळ्यावर पाणी प्यायचं. मग ते पाणी आपल्याला कसं लागतं? गोड लागतं. फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का? तर नाही, फळात वेगवेगळी पोषक तत्व असतात. आंबट असणारे अन्नपदार्थ कोणते? आंबट काय असतं? कैरी असते, लिंबू असते, लोणचं असतं. आता पहा, जोड्या लावायच्या. ते दुधापासून काय बनते? लोणी. तिळापासून तेल. ज्वारीचं काय असतं? पीठ. आणि चिक्कूमध्ये काय असते? साखर.
आता पुढचा पाठ आहे पाठ क्रमांक 8, तो म्हणजे मोलाचे अन्न. तर या पाठामध्ये अन्न वाया घालवू नये आणि अन्न आपल्या ताटामध्ये येईपर्यंत किती काळ लागतो, कोणकोणती क्रिया आणि किती जणांचे त्याच्यामागे कष्ट असतात हे दिलेलं असतं. तर पहा आपण काय शिकलो वर एक आपण नजर फिरूया. आपल्या आहारात येणारे पदार्थ शेतमळे, तळी, समुद्र, जंगल, पशुपालनगृह अशा निरनिराळ्या ठिकाणाहून मिळतात. पशुपालनगृह म्हणजे पहा, जर शेळी मेंढी असेल तर त्याच्यापासून आपल्याला मांस मिळतं कोंबड्यांपासून, म्हणून तिथे पशुपालनगृह म्हटलंय. धान्याचे पीक घेताना शेतीच्या मशागतीपासून धान्य पोत्यात भरून गोदामात साठवणूक होईपर्यंत अनेक कामे करावी लागतात. कापणी, मळणी, उफणणी ही त्यापैकी काही कामे आहेत. तर आता कापणी कशाला म्हणायचं, मळणी कशाला म्हणायचं हे पाठामध्ये दिलेलं आहे, तुम्ही शिकलेलं सुद्धा आहात. त्यापुढे धान्याची वाहतूक, विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात, तेव्हा अन्न आपल्या ताटात येते. शेतीप्रमाणे इतर अन्नपदार्थांच्या उत्पादनामागेही अनेक लोकांचे कष्ट असतात. अन्नाची नासाडी होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तर चला आता याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहूयात. तर डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे. आता काय करायचं पहा. आता डोंगरी आवळे आपल्याकडे येतात म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक आहेत ते डोंगरामध्ये फिरून ते आवळे, त्याच्यानंतर करवंद असेल, असे जी त्या सीझनला मिळणारी फळे असतात ती गोळा करतात आणि मग विक्रीसाठी ते आपल्यापर्यंत आणतात. माहिती मिळवा. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला काय म्हणतात, तर मिठागर असे म्हणतात. काय म्हणतात, मिठागर. शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात, मुळाही जमिनीखाली तयार होतो. वनस्पतीपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात, तर पहा जमिनीखाली येणारे थोडक्यात तुम्हाला विचारले तर बटाटे आणि मुळा त्यांनी दिले. मग अजून काय येतं जमिनीखाली, भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याच्यानंतर पण त्याला कंदमुळे म्हणता येणार नाही या शेंगांना. त्याच्यानंतर रताळे आहे, रताळे, त्याच्यानंतर बीट पण आहे, बीट सुद्धा कुठे मिळते, जमिनीच्या आतमध्ये बीट येत असते. कणगी म्हणजे काय, त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो. आता कणगी म्हणजे जसं बांबूपासून टोपले आणि सूप विणलेलं असतं त्याच पद्धतीने धान्य साठवण्यासाठी खूप मोठं असं, जसे आपल्या आत्ता प्लास्टिकचे ड्रम असतात मोठाले, त्या पद्धतीचं बांबूंनी विणलेलं असायचं, त्याच्यामध्ये धान्य साठवायचे, त्याला कणगी असं म्हणायचे. आणि ते काय करायचे, गाईच्या शेणाने सारवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मग वर्षभर धान्य साठवलं जायचं. शेतकऱ्याला त्याचा कसा उपयोग होतो, धान्य साठवण्यासाठी. शेतकरी तिफण नावाचे अवजार कशासाठी वापरतात, तर तिफण कशासाठी वापरतात, शेत नांगरण्यासाठी. लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात, तर सरबत करण्यासाठी पहा आपल्याला पाणी, त्याच्यानंतर साखर, लिंबू आणि थोडंसं मीठ लागतं. हे पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात, तर पहा आता लिंबू आपण भाजीवाल्याकडून आणतो, मीठ आपण दुकानातून आणतो आणि साखरही आपण दुकानातून आणतो. पुढील तक्ता पूर्ण करा. तर पहा बाजरीची कणसे, ज्वारीची काय असतात कणसे, गव्हाच्या ओंब्या, भाताच्या सुद्धा ओंब्या किंवा काही ठिकाणी लोंब्या म्हणतात, भुईमुगाच्या काय असतात शेंगा. जमिनीचा टिंबटिंब झाला की पेरणी करतात, जमिनीचा वापसा झाला की पेरणी करतात. यानंतर कणसापासून बाजरीचे दाणे सुट्टे करायच्या कामाला काय म्हणतात, मळणी म्हणतात. वाऱ्याने हरकी काय टरफले दूर उडून जातात. काही लोक बोरे, करवंदे अशी टिंबटिंब जंगलातून गोळा करून विकतात. अशी काय बोरे, करवंदे काय आहेत, फळे. अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात, ती चालवण्यासाठी टिंबटिंब व खर्च होता. आता यंत्र आणि वाहने जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते चालवण्यासाठी तुम्हाला माहिती पेट्रोल किंवा डिझेल लागतं. म्हणजे कशावर खर्च होतो, तर इंधनावर खर्च होतो. पेट्रोल डिझेलला काय म्हणायचं, इंधन. यानंतर पहा आता थोडक्यात उत्तरे लिहा. बाबा जमिनीची मशागत कशी करतात, आता याचं उत्तर इथं आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये दाखवते. पहा पाठ शिकून झाल्यानंतर पाठ घरी वाचत जा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः घरी शोधत जा. पहा मशागत कशी करतात. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात, त्यानंतर मातीची ढेकळे फोडून जमीन सपाट करून पेरणीसाठी जमीन तयार करतात, याला म्हणायचं मशागत. दुसरा प्रश्न आहे धान्य साऱ्या देशभर कसे पोहोचवले जाते, तर पहा आता धान्य साऱ्या देशभर कसे पोहोचवले जाते ते इथं आहे पहा. व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात विकले जाते, ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोहोचवले जाते. त्यासाठी हमाल आणि ट्रक चालवणाऱ्यांना श्रम करावे लागतात, शिवाय वाहतुकीचा खर्चही येतो. तर कशाने पोहोचवले जाते, ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोहोचवले जाते.
पुढचा प्रश्न आहे पहा, अन्न वाया का घालवायचे नाही. आता आपण आत्ताच पाहिलं की एखादं धान्य शेतात लावताना त्याची मशागत करण्यापासून तर धान्यामध्ये दाणे कणसामध्ये दाणे तयार होईपर्यंत खूप जणांना कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी वेळ सुद्धा खूप लागतो. म्हणून ताटामधले अन्न वाया घालवायचे नाही. घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय करावे लागते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पाहिलं असेल तुमची आई काय करते. जेव्हा घरामध्ये धान्य आणते, गहू किंवा ज्वारी बाजरी, मग ते सुरुवातीला दळण करते, म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा खडे आहे का पाहते आणि नंतर गिरणीमधून पीठ बनवून आणते आणि नंतर त्याची भाकरी करावी लागते. आता चोड्या लावा, मीठ कुठे, समुद्र, ऊस, शेत, मकाणे, गोड्या पाण्याचे तळे, बोरे, बोरे वन आहे हे चुकले पहा. त्याचं ज्याचं पुस्तक आहे त्याचं चुकले. बोरे वनामध्ये, भाजीपाला मळ्यामध्ये. तर मकाणे जे आहे, मकाणे म्हणजे कमळाच्या फुलाच्या बियांपासून जे तयार होतं त्याला मकाणे म्हणतात. तर मकाणे आणि शिंगाडा हे कुठे मिळते, तर गोड्या पाण्याच्या तळामध्ये वनस्पतींपासून मिळणारे हे दोन आहेत. तर हे पुस्तकामध्ये तुम्हाला रंगीत ह्याच्यामध्ये दिले पहा. हे पहा इथेच आहे म्हणून हे खूप महत्त्वाचं असतं. माहीत आहे का तुम्हाला, शिंगाडे आणि मकाणे असे काही जणांच्या खाण्यात येणारे दोन पदार्थ ते गोड्या पाण्यात वाढणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन वनस्पतींपासून मिळतात. ते गोळा करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, वाळवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीसाठी सुद्धा अनेक जणांना श्रम करावे लागतात. म्हणजे आपल्या ताटामध्ये जे अन्नपदार्थ येतात ते आपल्या ताटामध्ये येईपर्यंत खूप जणांचे कष्ट, श्रम त्याच्या मागे असतात. म्हणून आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपण जेवायला वाढून घ्यायचं, अन्न वाया घालवायचं नाही. आणि आता लहान मुलांकडून कधी कधी अन्न त्यांनी घेतलेलं तुम्हाला संपलं नाही, तर मग काय करा, ते जनावरांना, पशुपक्ष्यांना खायला द्या. समजा तुमच्या डब्यामधली थोडीशी चपाती किंवा भाकरी उरली आहे ते तुम्ही तशीच डब्यामध्ये ठेवून रस्त्याने येताना एखादी शेळी वगैरे दिसली तिला टाकू शकता, गाई वासरांना देऊ शकता. आणि भात वगैरे उरला तर तुम्ही तो पक्ष्यांना सुद्धा खाण्यासाठी ठेवू शकता. शक्यतो अन्न आपल्याला लागेल तेवढंच वाढून घ्यायचं आणि जर चुकून उरलंच कधी ते या पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. चला आता आपण पुढच्या पाठावरचे प्रश्न पाहूयात. पुढचा पाठ आहे तो म्हणजे हवा. तर पहा, हवा आपल्या सभोवताली असते. रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये सुद्धा काय असते, हवा असते. हवेला रंग, चव नसतो, त्यामुळे हवा आपल्याला दिसत नाही, फक्त जाणवते जेव्हा वारं सुटेल तेव्हा. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात. पृथ्वीजवळ हवेचे थर दाटीवाटीने असतात, तर वरचे थर विरळ असतात. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे, यामध्ये खूप वेगवेगळे वायू असतात. त्यातील मुख्य वायू घटक म्हणजे पहा, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य वायू घटक आहेत. आता याच्यावरचा स्वाध्याय पाहूयात. इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरिंजची दांडी आत दाबतात, ते कशासाठी. पहा, तुम्ही जर दवाखान्यामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर जेव्हा आपल्याला इंजेक्शन दिलं जातं पेशंटला, तेव्हा औषध घेण्यापूर्वी ते थोडंसं आतमध्ये दाबतात इंजेक्शन मागच्या बाजूने, कारण तिथे सुद्धा काय असते, थोडीशी हवा असते. तर ती हवा बाहेर निघून जाण्यासाठी ती जी दांडी आहे सिरिंजची ती थोडीशी आतमध्ये दाबतात. रोजच्या वापरातल्या कोणत्या वस्तूंमध्ये हवा दाबून भरलेली असते, तर आपण रोज जे वापरतो, जसं कपड्यांच्या घड्या जर आपण घालून ठेवल्या तर त्यामध्ये सुद्धा काय असते, हवा भरलेली असते. किंवा आपण जर पेपरचा गठ्ठा लावून ठेवला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये हवा दाबून भरलेली असते. लाकूड किंवा कोळसा जळताना हवेमध्ये काय मिसळताना दिसते, तर तुम्हाला माहिती आहे लाकूड किंवा कोळसा जळाल्यावर काय मिसळतं, हवेमध्ये धूर मिसळताना आपल्याला दिसतो. पाणी उकळत असताना हवेत काय मिसळते, तर पाण्याची वाफ, पण तिलाच काय म्हणतात, बाष्प. तर इथे तुम्ही बाष्प लिहायचं आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रिकाम्या भांड्यातही टिंबटिंब असते. हवा, पृथ्वीपासून उंचावरील हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा विरळ असते. कशी असते, विरळ. हवेचे 5 भाग केल्यास त्यातील टिंबटिंब भाग ऑक्सिजन असतो. 5 पैकी किती भाग ऑक्सिजन असतो, 1 भाग. हवेचे पृथ्वीजवळचे थर वरच्या थरांपेक्षा अधिक भार पेलतात. म्हणजे खालचे जे थर असतात ते दाट असतात आणि वरचे थर विरळ असतात, तर खालच्या थरांवर जास्त भार असतो, म्हणजे इथे अधिक भार पेलतात, असं तुम्ही शब्द लिहायचा आहे. रिकाम्या जागांमध्ये जे शब्द धड्यांमध्ये दिलेले आहेत, पाठामध्ये दिलेले आहेत, तेच तुम्हाला लिहायचे असतात. इथे तुमच्या मनाने कोणताही शब्द लिहायचा नाही. पुढचा पाठ आहे वस्त्र. तर आपण पाहूया. मग याच्यामध्ये वस्त्र म्हणजे कपडे कुठून कुठून तयार होतात त्याच्यावर सगळा पाठ आहे. तर पहा,
आपण काय शिकलोवर एक नजर फिरूया. कापड धाग्यांपासून बनते. हे धागे कापूस, लोकर इत्यादीपासून बनतात. कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात, त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा, हिंगणबेट यासारखी नैसर्गिक साधनेही वापरतात. जुनी कपडे टाकून देऊ नये, त्यांचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे पहा, जुन्या कपड्यांपासून आपण गोधडी वगैरे शिवू शकतो. पायपुसणी यासारखं किंवा चादरी सुद्धा आजकाल विणून किंवा बनवून मिळतात, असं करू शकतो. भौगोलिक व सांस्कृतिक कारणांमुळे वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. म्हणजे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांचे लोक राहतात आणि त्या त्या प्रदेशानुसार तिथली वेशभूषा असते. पूर्वी वापरत असलेले पोशाख, आता वापरत असलेले पोशाख यामधील फरक कोणता? तर पूर्वी वापरत असलेले पोशाख म्हणजे धोतर असेल, साडी असेल, आणि आता म्हणजे शर्ट, पॅन्ट, ड्रेस या पद्धतीने. याच्यामध्ये फरक कोणता? तर त्यांच्या बनवण्यामध्ये पण पूर्वीचे जे कपडे वापरले जायचे ते हातमागावर विणलेले असायचे आणि आत्ताचे जे आहेत ते यंत्रावर विणलेले आणि शिवलेले सुद्धा असतात. तर आज तुम्ही थोडंसं तुमच्या मनाने इथं उत्तर लिहायचं. तर आता पहा, खालील तक्त्यामध्ये शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या. आता मेंढी, मेंढीपासून लोकर, लोकरपासून स्वेटर. कापूस, कापसाचा धागा, धाग्यापासून कापड. ताग, तागापासून काय? सूत, आणि सुतापासून काय? पोतं. पोतं बनवलं जातं. तागापासून सूत तयार करतात आणि त्याच्यापासून पोतं बनवलं जातं. आता खालील चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात? तर पहा, साबण आहे कपडे धुण्याचा, पावडर आहे निरमा पावडर, डिटर्जंट पावडर. राख भांडी घासण्यासाठी असते, आणि अत्तर हे सणासमारंभाला कपड्यांवर वापरले जाते, चांगला वास येण्यासाठी. कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते? तर तिला काय कलईवाला म्हणतात का? नाही. तर कलईवाला कोण असतो? जो पितळेची जी मोठी मोठी भांडी असतील त्यांना कलई लावून देतो आतल्या बाजूने, त्याला म्हणतात कलईवाला. कासार म्हणजे बांगड्या भरणार, आणि बुहारीण जी जुने कपडे घेऊन काय देते? भांडी देते. आता पहा, अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे, त्याने काय करायला हवे? योग्य गट शोधा. स्वच्छ आंघोळ करणे, अत्तर लावणे, कपडे बदलणे. स्वच्छ आंघोळ करणे, कपडे बदलणे, राख लावणे. आता हे राख लावणे तर येणारच नाही. स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे आणि औषधोपचार करणे. तर हे जे आहे हे त्याचं उत्तर येणार आहे. आता हवामानानुसार कपड्यांमध्ये आपण कोणकोणते बदल करतो? 4 वाक्य लिहा. तर पहा, हवामानानुसार आपण कपडे घालतो. जसं थंडीमध्ये आपण उबदार कपडे घालतो, स्वेटर, मफलर या पद्धतीने. यानंतर पावसाळ्यामध्ये आपण पावसापासून संरक्षण होणारे कपडे वापरतो. उन्हाळ्यात आपल्याला गरम होतं म्हणून आपण पांढरे आणि सुती कपडे वापरतो, जे पातळ असतात अगदी, कारण पांढरा रंग हा उष्णता शोषून घेत नाही. तर या पद्धतीने तुम्ही हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो ते लिहायचं आहे. तुमच्या आवडत्या पेहरावाचे चित्र काढा. मेंढीच्या केसांपासून आपल्याला लोकर मिळते. आणखी कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कपडे बनवता येतात? तर पहा, जसं मेंढीपासून लोकर मिळते तसं रेशीमचे जे किडे असतात त्यांच्यापासून आपल्याला रेशीम मिळते, आणि या रेशीमपासून आपल्याला तलम कपडे, रेशमी कपडे बनवता येतात. तर रेशमाच्या अशा आळ्या असतात, आणि त्या रेशीम जे उत्पादन करणारे असतात ते त्या आळ्या पाळतात. त्यांना तुतीच्या झाडांवर सोडलं जातं. ते पाला खाऊन मग त्या कोश तयार करतात. मग त्या कोशांपासून रेशीम मिळवले जाते. यूट्यूबला तुम्ही जर रेशीम कसे तयार होते असं जर सर्च केलं तर तुम्हाला तिथे पूर्ण व्यवस्थित पाहायला मिळेल. पुढे पाहूया. पुढचा पाठ आहे पाहू तरी शरीराच्या आत. आपण काय शिकलोवर एक नजर फिरूया. म्हणजे मग पूर्ण पाठामध्ये काय काय दिले हे आपल्याला थोडक्यात कळतं. शरीराच्या आत चालणारी अनेक महत्त्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात, ती बाहेरून दिसत नाहीत. त्यांना काय म्हणतात? आंतरेंद्रिये म्हणतात, कारण ती आतमध्ये असतात, ती आंतरेंद्रिये. डोके आणि धड यांच्या आत असणाऱ्या पोकळ्यांमध्ये आंतरेंद्रिये सुरक्षित राहतील अशी रचना शरीरात असतात. गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोण करतं? ग्रास नलिका करते. ग्रास म्हणजे घास, आणि घास ज्या नळीतून आत जातो तिला म्हणतात ग्रास नलिका. तिला अन्न नलिका असेही म्हणतात. ती कुठे असते? वक्ष पोकळीत असते. वक्ष पोकळी म्हणजे जो छातीचा पिंजरा आहे त्याला म्हणायचं वक्ष पोकळीत. आता पाठामध्ये हे तुम्ही व्यवस्थित शिकलेल्याच असाल.
हृदय शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवते, त्यासाठी ते सतत आकुंचन आणि शिथिलीकरण पावत असते. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबला पाहिलं की हृदयाचं काम कसं चालतं तर तुम्हाला दिसेल ते असं सतत आकुंचन होत असतं, म्हणूनच आपल्या छातीमध्ये धडधड होत असते. हृदयाच्या आकुंचनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. श्वसनावाटे शरीरात घेतलेली हवा ज्या इंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्यांना फुफ्फुसे म्हणतात. उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते. हृदय आणि फुफ्फुस वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात. मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे अंतरेंद्रिय आहे. शिरोपोकळीत म्हणजे डोक्याच्या कवटीच्या आत मेंदूला सुरक्षित स्थान असते. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव होणे आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे ही मेंदूची कामे आहेत. तर प्रत्येक अवयवाचं काय काय काम आहे दिले, ही सगळी महत्त्वाची इंद्रिय आत आहेत म्हणून त्याला अंतरेंद्रिय म्हणतात, आणि जे अवयव आपल्याला बाहेरून दिसतात त्यांना बाह्य इंद्रिय म्हणतात. जसं आता कान म्हटलं तर कान आपल्याला बाहेरच्या बाजूने दिसू शकतो, परंतु हृदय आणि फुफ्फुस आपल्याला दिसतं का नाही दिसत, मग ते अंतरेंद्रिय आहे. पुढे पाहता हे नेहमी लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची माहिती. अपघात झाला तर आणि डोक्याला मार लागला तर कवटीला इजा होऊ शकते. त्यामुळे जर मेंदूला दुखापत झाली तर कायमचे अपंगत्व येते किंवा माणूस दगावू शकतो म्हणजे मरू शकतो. म्हणून फटफटी किंवा स्कूटर चालवताना काय वापरावे, हेल्मेट वापरावे. जरा डोके चालवा जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप लागते, कारण जोराने पळत गेल्यानंतर आपलं हृदय अधिक वेगामध्ये आकुंचन पावत असतं आणि शिथिल होत असतं, म्हणून आपल्याला धाप लागते. अंतरेंद्रिय म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये असलेल्या इंद्रियांना अंतरेंद्रिय म्हणतात. पोटाच्या भागातील पोकळीच्या 2 भागांची नावे सांगा. तर पोटाच्या आतमध्ये काय असतं, एक वक्षपोकळी असते आणि तर कोणती असतात पहा, पोटाच्या आतील भागामध्ये वक्षपोकळी आणि उदरपोकळी. वक्षपोकळी म्हणजे छातीच्या बरगड्यांच्या आतमध्ये असते ती. वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिय असतात तर आपण पाहिलं कोणती असतात, फुफ्फुसे आणि हृदय 2 फुफ्फुसांच्या मध्ये थोडंसं डाव्या बाजूला असतं, म्हणून डाव्या बाजूला थोडासा खोलगट भाग असतो आणि उजवं फुफ्फुस जे आहे ते आपलं मोठं असतं. श्वास घेतल्याने छाती का फुगते, कारण श्वासावाटे हवा आतमध्ये जाते फुफ्फुसामध्ये, म्हणून छाती फुगते. निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे, कारण मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मेंदूला जर इजा झाली तर मग अपंगत्व येते किंवा माणूस दगावण्याची म्हणजेच मृत्यूची सुद्धा भीती असते, म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे. तर पहा, अन्नाच्या पचनाचे काम करणारे अंतरेंद्रिय कुठे असतात, टिंबटिंब असतात उदरपोकळीमध्ये. आपल्याला टिंबटिंब फुफ्फुसे असतात 2, उजवे आणि डावे. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला नाडीचा ठोका असे म्हणतात. तर या पद्धतीने रिकाम्या जागांमध्ये असे तुम्ही शब्द भरायचे आहेत. पुढे पहा, सर्व भावनांची टिंबटिंब आपल्या मेंदूमध्ये होते. काय होते, जाणीव होते. मानवी शरीराची रचना खूप टिंबटिंब आहे, गुंतागुंतीची. चुकी बरोबर लिहा. ग्रास नलिका वक्षपोकळीत असते, बरोबर. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते, बरोबर. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा तयार होतो, बरोबर, कारण त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ मेंदूमध्ये समजतो, अगदी बरोबर. कारणे लिहा. अंतरेंद्रिय जागच्या जागीच राहावे अशी शरीराची रचना असते, कारण आपली अंतरेंद्रिय ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात, म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी ती जागच्या जागीच राहावी अशी शरीराची रचना असते. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते का ठेवावे लागते, कारण आता या प्रश्नाचं उत्तर इथे दिले पहा. आपल्या शरीरात रक्त असते, आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो, ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे काम कोण करते, रक्त खेळते. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्त करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते, आणि हे काम कोण करतं, हृदय. म्हणजे आपण खाल्लेले अन्न आणि श्वासावाटे आत घेतलेली हवा आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे काम रक्त करते, म्हणून रक्त हे शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून खेळते ठेवावे लागते किंवा महत्त्वाचे असते. पुढे पहा, मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते, कारण मेंदू हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीराचे पूर्ण
आपल्या शरीराचे पूर्ण नियंत्रण हा मेंदू करत असतो. जर मेंदूला इजा झाली तर मग अपंगत्व येऊ शकते किंवा मग जीव जाण्याचा धोका किंवा दगावण्याचाही धोका असतो. म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची गरज असते. आता जोड्या जुळवा. रक्तपुरवठा कोण करतं? हृदय. श्वसन, फुफ्फुसे, घास जठरापर्यंत पोहोचवणे, अन्ननलिका आणि हालचालींवर नियंत्रण कोण करते? मेंदू करते. तर या पद्धतीने आपण याचा वरचा स्वाध्याय पाहिला. आता पुढचा आहे छोटे आजार घरगुती उपचार. आता या पाठामध्ये तुम्ही काय शिकलाय? काही आजार लवकर बरे होतात, काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात, उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. आता पहा, आणि हे महत्त्वाचं लक्षात ठेवायला दिले. मंत्र, तंत्र, अंगारे, धुपारे, गंडे, दोरे यांनी आजार बरे होत नसतात. तर आजार झाल्यानंतर आपल्याला कुठे जावं लागतं? तर दवाखान्यामध्ये जावं लागतं. तर पहा, आता याच्यावरचा स्वाध्याय पाहूया. मुंबईच्या एका शाळेत हेलन 4थीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली, पायाला जबरदस्त दुखापत झाली. अशा वेळी तुम्ही काय करणार? तर तुम्ही आसपासच्या लोकांना सांगणार किंवा शाळा जवळ असेल तर शाळेतील शिक्षकांना सांगून त्यांच्या मदतीने आपण तिला दवाखान्यात नेऊ आणि मग तिच्यावर उपचार करावे लागतील, कारण ती बेशुद्ध सुद्धा झाली आहे. पुढे जरा डोके चालवा. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? तर अडुळशाचा खोकल्यासाठी उपयोगी पडतो. अडुळसा हा खोकल्यासाठी खूप उत्तम असा औषध आहे आणि आपल्या जुन्या लोकांना, म्हणजे आपली आजी असेल तर तिला याचा उपयोग नक्कीच माहीत असतो. आपल्याला आत्ता अडुळसा बॉटलमध्ये औषधाच्या स्वरूपात मेडिकलमध्ये मिळतो, परंतु तसं औषध घेण्यापेक्षा जर तुम्ही त्याच्या पानांचा अर्क घेतला, त्याचा काढा बनवून घेतला तर आपल्याला जास्त उपयोग होतो. सर्दीची लक्षणे कोणती? शिंका येणे, नाकामध्ये थोडीशी आग होणे, वळवळ होणे किंवा नाक चोंदणे ही आहे सर्दीची लक्षणे. बाम कशासाठी वापरला जातो? डोकेदुखीसाठी, किंवा जर आपल्या थोडंसं लागलं असेल काही तर तिथे सुद्धा आपण बाम वापरतो. ताप उतरल्याची खूण कोणती? ताप आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपलं अंग कसं होतं? गरम गरम होतं, आणि ताप उतरल्यानंतर पूर्ण शरीर हे आपलं कसं होतं? थंड होतं. तर ही ताप उतरल्याची खूण आहे. आता पहा, कोष्टक पूर्ण करा. पुढे काही आजारांची नावे दिलेली आहेत. आता इथे आजार आहेत. आता लवकर बरे होणारे आणि न बरे होणारे असं आहे. तर सर्दी लवकर बरे होणारे, चिकनगुनिया लवकर बरा न होणारा, हिवताप सुद्धा इकडेच येईल लवकर बरा न होणारा, खेळताना पडून खरचटणे तर हे घरीच बरं होऊ शकतं. पोटाला तड लागणे म्हणजे थोडंसं पोट दुखणे, विषम ज्वर आता हा न बरा होणारा, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे तर हे सुद्धा लवकर बरं नाही होणार. जर थोडासा चटका बसला तर लवकर बरं होईल, जास्त बसला तर मग लवकर बरं नाही होणार. तर गरम तव्याचा बोटांना चटका तर हे इकडे लिहा, लवकर बरे होणारे मध्ये. पाय मुरगळणे हे लवकर न बरे होणारे लिहा. यापैकी कोणते आजार बरे होतात, कोणते नाही होत हे ठरवा आणि कोष्टक पूर्ण करा. तर ते आपण केले. आता पुढचे प्रश्न पाहूयात. याच्यामध्ये काय दिले अजून? सखूचा घसा का दुखू लागला? तुम्ही पाठामध्ये वाचले. सखूचा घसा तिला थोडंसं इन्फेक्शन झाल्यामुळे दुखत होता आणि तिने काय खाल्लं? आईस्क्रीम खाल्ली, म्हणून सखूचा घसा दुखू लागला. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? तर ताईला महिनाभर विश्रांती घ्यायला सांगितली, कारण कावीळ हा लवकर बरा न होणारा आजार आहे. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? तर वाफ घेणे, काढा घेणे, छाती शेकणे हे सर्दीवर घरगुती उपचार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात औषधे घ्यायची का? तर नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जीही औषधे आपल्याला प्यावी लागतात, खावी लागतात गोळ्या, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाहीत. बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुद्धा जर छोटं मोठं काही डोकं वगैरे दुखलं किंवा काय, तर मग मेडिकलमधून बरीच लोक गोळ्या आणून खातात, औषध पितात. तर तसं करणं योग्य नाही. तर कोणतीही औषधही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. सखूच्या ताईचे डोळे टिंबटिंब दिसत होते, पिवळे दिसत होते, कारण तिला कावीळ झाली होती. टिंबटिंब चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. साप चावल्यामुळे श्रीपती घाबरला. या पाठामध्ये दिलेला आहे पहा.
धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. तर परिसरातील दवाखान्याला भेट द्या, डॉक्टरांची मुलाखत घ्या आणि प्रथमोपचार. आता प्रथमोपचार पेटीत आपल्या शाळेमध्ये असते, आपल्याला माहिती आहे जर कुणाला लागलं खरचटलं तर काय करायचं, ते साहित्य सुद्धा या पेटीमध्ये असतं. तर या पद्धतीने आपण आज भाग 1चे प्रश्नोत्तर पाहिलेले आहेत. तर प्रथम सत्र परीक्षेसाठी लेखी आणि तोंडी दोन्हीसाठी तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन, इयत्ता 2री, 3री यानंतर 4थीचे सुद्धा यंदा व्हिडिओ बनवणार आहे. तसेच स्कॉलरशिपचं सुद्धा मार्गदर्शन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.